कल्याण शिळफाटा परिसरातील जमिनीच्या वादात न्याय मिळावा यासाठी बारसकर कुटुंबियांनी राज्य सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा करून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। तर न्यायालयानेही त्यांच्या बाजूने आदेश जारी केला आहे। बारसकर कुटुंबियांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून म्हटले आहे की ही जमीन कै दत्ताजी दिनाजी बारसकर यांनी 1969 मध्ये मुठे कुटुंबाकडून रीतसर नोंदणीकृत कागदपत्रांसह खरेदी केली होती। या जमिनीची त्यांची मालकी विविध सरकारी नोंदींमध्ये स्पष्टपणे स्थापित आणि प्रमाणित आहे। शेड बांधण्यासाठी परवानगीही 1970 मध्ये ग्रामपंचायतीकडून रीतसर घेण्यात आली असून हे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करण्यात आल्याचे कुटुंबियांनी सांगितले। या स्पष्ट न्यायालयीन आदेशानंतरही पाटील कुटुंबाकडून छळवणूक आणि जबरदस्तीने ताबा घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा असे आवाहन बारसकर कुटुंबियांनी केले आहे। प्रभाकर चौधरी, माझी आई वीणा प्रभाकर चौधरी यांचे वडील श्री दत्तात्रय दिनाजी बारसकर यांनी ही जागा 1969 मध्ये रीतसर खरेदी करून विकत घेतली होती मुठे यांच्याकडनं। चतुर्सीमेमध्ये आपल्याला दिसत होते मुठे हे लेफ्ट साईडला होते आणि एकनाथ पाटील हे राईट साईडला होते। सबसिक्वेंटली इन 84 ह्यांची जागा कोणी बरकावली, 98 मध्ये कोणी बरकावली हे त्यांनी बघावे। 98चं विजय मुठे साहेब जे होते यांनी तिकडे कस्तुरी पार्क केलं, त्याच्यामध्ये कोर्टामध्ये एकनाथ पाटील ह्यांची फॅमिली गेली होती, KDMC मध्ये गेली होती, पण ह्यांच्याकडे पेपर्स नसल्यामुळे ह्यांचं काही दिसलं नाही। 2002 मध्ये ULCचा नकाशा पडला, त्याच्यामध्ये आमची ही जागा दिसते आहे। 2004 मध्ये हे लोक जेव्हा ULC मध्ये गेले तेव्हा त्यांच्या नकाशामध्ये ही जागा आमची दिसते आहे आणि त्यांची सेटलमेंट झाली असेल किंवा काय झालं असेल त्यांची जागा त्या मुठ्यांच्या ह्याच्यामध्ये दाखवली गेली होती। सबसिक्वेंटली 2004 मध्ये आम्ही इकडे रिलायन्सचा पेट्रोल पंपची परमिशन घेतली होती, ते परमिशनचेही डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे। 2008 मध्ये TRRC आमची हे झाली आहे। 2017 मध्ये आम्ही हे NA केलं आहे, आमचं KDMC मध्ये प्लॅन्स पुटअप होते। 2024 मध्ये ह्यांना कोण गॉडफादर मिळाला आणि कोणाच्या 2000 मध्ये आमच्या मामांसोबत ह्यांचंही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, ह्यांना पैसेही दिले गेले आहेत त्यांच्या 6 एकरसाठी आणि त्याच्यामध्ये त्यांनीच ॲक्सेप्ट केलं की त्यांची अतिक्रमण होती, त्याची ॲडजस्टमेंट्स करायची होती, ते सगळं आमच्याकडे लेखी स्वरूपात डॉक्युमेंट्स आहेत। ते असताना सुद्धाही 2024 मध्ये ह्यांना एक कोण गॉडफादर भेटला आहे ठाण्याचा, त्याच्या जोरावर ह्यांनी आम्हाला इकडनं बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत। आता आम्ही खूप त्रस्त झालो म्हणून आम्ही कोर्टात गेलो, कोर्टामध्ये आम्ही डॉक्युमेंट्स दाखवले, त्यांचं आर्ग्युमेंट झालं, आमचं आर्ग्युमेंट झालं। त्या अनुषंगाने एक्झिबिट 5 जे आलं आहे त्याच्यामध्ये ही जागा आमची आहे हे प्रूव्ह झालं आहे आणि त्यांना रिस्ट्रेनिंग ऑर्डर दिले की तुम्ही इकडे ह्यांचं पीसफुल पोझिशन डिस्टर्ब करू नये। तरीसुद्धा ते आम्ही जेव्हा कंटेनर आणतो, आम्ही काही करतो ते करतं। नोव्हेंबरमध्ये 13 तारखेची ऑर्डर आहे, 28 नोव्हेंबरला ह्यांनी तर जे TRRमध्ये आमचं बाउंड्री वॉल दिसत होतं ते तोडलं। 28 नोव्हेंबरला आमची तक्रार आहे की आम्ही ही बाउंड्री वॉल ह्यांनी तोडली। आम्ही सबसिक्वेंटली बाउंड्री वॉल बांधण्यासाठी परमिशन घेतली, तेव्हाही 100चा मॉब घेऊन आलेत आणि हे ह्यांचं वारंवार चालत राहत आहे। त्यासाठी आम्हाला हा आता न्याय कोण देणार ह्याच्या आम्हाला आता एकच आहे की आमचे आदरणीय मुख्यमंत्री जे आहेत, ते गृहमंत्री आहेत, ह्यांनी ह्याच्यात दखल घ्यावी, त्यांनी बघावं हे काय चाललं आहे ठाण्या डोंबिवलीमध्ये ही अवस्था असेल। हां, ही जी पोझिशन आहे हे एकदम नॉर्मल झालं आहे डोंबिवलीसारख्या एरियामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये। इकडे अजून एक घटना घडली जिथे हायकोर्टाची ऑर्डर येऊनसुद्धा हीच फॅमिली तिकडे होती। गव्हर्नमेंटच्या कामामध्ये ह्यांनीच चुकीचे डॉक्युमेंट्स करून ती विकली गेली, ती बिल्डिंग हायकोर्टाचा आदेश येऊन पाडून घेतली गेली आहे। मग ह्यांना कोण सपोर्ट करतं आणि का हे वारंवार दुसऱ्यांच्या पीसफुल पोझिशनमध्ये अतिक्रमण करायचं बघतायत हे पत्रकार माध्यमातून गृहमंत्रीकडनं माझी निवेदन आहे, माझी रिक्वेस्ट आहे की सर्वसामान्य माणसांना न्याय हा तुमच्याकडनं मिळाला पाहिजे। आज सेशन चालू आहे, हा मुद्दा सेशनमध्येही जायला पाहिजे आणि हे जे काय आहे न्याय आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे।